दिगू, तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. बोलूच नकोस, बोलूच नकोस. याला जीवावर उदार होणं म्हणतात. मी स्वतः तुला अडवलं होतं, पण तू मला बाजूला सरून बाहेर गेलास. अगं असं काय करतेस रमाई? तुझ्यापेक्षा सखूची जास्त काळजी नाही का त्याला? आता सखूचंच कारण सांगणार तो. अगं पण फटके आपण खाल्ले आहेत ना त्या नरपशूचे. आपल्याला ठाऊक आहे तो किती भयंकर आहे ते. किती थोडक्यात वाचलात हो तुम्ही. या सखूपायी आपल्या घरावर आणखी काय काय संकट येणार आहेत ना, ते बाबाजींनाच ठाऊक. या मुलीने अगदी नाकी नऊ आणलेत. एक दिवस धड सुखाचा जात नाही. आणि आता तर काय, आपल्या जीवावरच उठली ही मुलगी. याला काय अर्थ आहे? का मी काही बोलू नये म्हणून तुम्हीच माझ्यावर आरोप करताय? याचा अर्थ तुला आमच्यावर आरोप करायचे का? रमाई बघ बाई, तुझा लेख तुलाच जाब विचारणार आहे. काय विचारणार आहेस? कळू देत तरी. यमुनाताई, तू जरा त्रयस्थपणे बघ ना. नाही, तुला सुद्धा मनात असंख्य प्रश्न येतील. हा पण त्यासाठी माणुसकीच्या नजरेतून पाहिला पाहिजे. अरे बापरे वहिनी, दिगू म्हणतोय आणि तुम्ही गप्प बसताय. हा अहो, माणुसकीच्या गोष्टी करतायत चिरंजीव. काका, त्याला काय ते आरोप करू देत. बोल निघू बोल. सखूने तुझे काय कान भरलेत ते तरी बाहेर येईल. पुन्हा सखूवर काही येऊ नये म्हणून मी गप्प बसेन असा तुझा कयास असेल तर मी विचारतो, त्याची उत्तर दे यमुनाताई. नाही, मला नाही दिलीस तरी चालेल, पण मनातल्या मनात स्वतःला दे आणि मग हे बोल. तुम्ही सर्वजण सखूला जबाबदार ठरवताय ना, पण हे विसरताय की तिच्याही जीवावर बेतलंच होतं ना. ती वाचवा वाचवा म्हणून आक्रोश करत होती, पण तिला वाचवायला तुमच्यापैकी कुणीही गेलं नाही का बरं? सखू या घरची सून आहे. तिच्या मदतीला तुम्ही धावून गेला असता तर मला जाण्याची वेळच आली नसती. सोडून देऊ आपण हा प्रश्न, सोडून देऊ. तुम्हाला तुमच्या जीवाची पर्वा वाटली म्हणून तुम्ही गेला नाही, मान्य आहे. पण मग महत्वाचा मुद्दा हा येतो की माझ्या खोलीला बाहेरून कडी होती. ती कडी आपोआप लागली गेली की कोणी मुद्दाम लावली? तर मुद्दाम लावली हे स्पष्ट आहे. मग आता कोणी लावली आणि का लावली हे उरतच. आणि त्यापेक्षाही सगळ्यात महत्वाचं, आणि हे तर मला जाणून घ्यायचंच की सखू घराच्या बाहेर गेलीच कशी काय? रात्रीच्या वेळी ती अंगणात का होती? आणि घराचं मुख्य दार आतून लावलं का होतं? याचा अर्थ काय होतो? ती आक्रोश करत वाचवा वाचवा म्हणून ओरडत होती, पण तुमच्यापैकी मदतीला कोणीच का धावलं नाही? कोणीच तिला आत का घेतलं नाही? कारण तिला मुद्दाम तुम्हाला अंगणात ठेवायचं होतं आणि तेच सर्वांनी केलं, असाच त्याचा अर्थ होतो ना. बरोबर बोलतोय ना मी रमाई? नाही जय जिंद्रोबा. जय जिंगरोबा. बाबाजी नमस्कार करते. नमस्कार का. काय दिगंबरराव, लई प्रश्न पडायला लागलेत तुम्हाला. हा, साक्षात आपल्या आईला उलट सवाल करायला लागलात तुम्ही.
आम्हाला विचारा ना, जे काय विचारायचं थेट आम्हाला विचारा. बोला. आम्ही दिलेल्या आदेशाप्रमाणेच तुमची माय वागली. आम्ही सांगितलं तेच तिनं केलं. म्हणजे तुमच्या आदेशाप्रमाणे म्हणजे बाबाजी? आता काय करायचं? अशी माणसं जीवानीशी जायला लागली तर काय करायचं? तुम्हीच सांगा यशाजी देशमुख. गावकी तुमच्या बोलण्यावर चालती हो. हे बघून भीतीने थरकाप झालाय बघा समजांचा. कुठे लपावं आणि कुठे नको असं झालंय बघा. लपावं अजिबात नाही. त्या जनावरांना घाबरून आपण दडून बसायचं. अरे मर्दासारखं मर्द गडी आपण आणि असं शिफूट घालायचं वय. काय नाही, समद्याने मिळून जायचं आणि गार करून यायचं. सांगावा धाडा म्हणा, जे काय असल कुराड फरसू भाला समद घेऊन या. एक घाव 2 तुकडं करू आणि मगच दम घेऊ. अहो ते काय अस्वल लांडगा बिबट्या असं ओळखीचं जनावर आहे होय? अहो कधी बी न बघितलेलं लय मोठं काहीतरी आहे ते. हो चिलटाला मारावं तसं माणसाला फाडून खातंय. हो त्याला कुठं भिडायचं? त्याला भिडायचं म्हणजे आगीची खेळ. आपण नाही पडणार बाबा त्या फांद्यात. नाही नाही आपण नाही बाबा. अरे नारायणा, मग हातावर हात धरून काय ग बसायचं वय? ते काय नाही, गावात सांगावा धाडा. थांबा, घाई करताय तुम्ही. काय करायचं ते मी सांगतो. हे संकट साधं सुद्धा नाही. एखाद्या तरबेज तांत्रिकाला पाचारण करूया. काय समजले? तांत्रिक म्हणजे बाबाजी? हो, बाबाजी. त्यांच्याशिवाय दुसरं कोणी आहे का? आगीशी खेळण्याआधी तेच आपल्याला लाख मोलाची वाट दाखवतील. सांगावं धाडा धाडा सांगावं. बोलवा बाबाजींना. बाबाजींना बोलूया. म्हणजे सखोला घराबाहेर ठेवायला आम्हीच सांगितलं होतं. काय म्हणणं आहे याच्यावर? आधी कारण ऐकून घ्या आणि मग तोंड उघडा. आम्ही मनोरमेला असं सांगितलं कारण तुमच्या बायकोनं लय प्रताप करून ठेवलेत. आता का कशासाठी कुणामुळं काय बी विचार न करता नीट बघा याच्याकडं. तुमच्या बायकोनं नरपशूच्या गुहेत जाऊन त्याला डिवचलं. मग तो शांत बसणार आहे वय?